श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता अधिक मास चालू झालेला आहे बघा. आजपासून आपण अधिक मासाची कहाणी बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मासाची कहाणी. ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. एक छोटंसं नगर होतं. त्याचं नाव अवंतीपूर होतं. तिथं राहत होते 2 भाऊ. ते प्रेमळ अन मनमिळाऊ होते. दोघेही मनानं श्रीमंत होते, पण धनानं गरीब होते. मोठ्या भावाची बायको रूपवती, ती स्वभावाने कपटी अन दृष्ट होती. धाकट्या भावाची बायको, तिचं नाव मुग्धा, ती मात्र शांत अन गरीब स्वभावाची होती. दोन्ही भावांचं एकमेकाशिवाय जराही करमत नव्हतं, पण 2 जावांचं जराही पटत नव्हतं. एकदा काय झालं, दोन्ही भाऊ परगावी गेले तेव्हा मात्र थोरलीचं फावलं. ती महाराणी सारखी राहू लागली, ऐशा आराम करू लागली. धाकटी बिचारी मुग्धा मात्र काम करून दमू लागली. थोरली तिला काम सांगायची, वसा वसा अंगावर यायची. मोठेपणाचा आव आणत धाकटीवर तोंडसुख घ्यायची. धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची. एकदा थोरली खूप संतापली, नको नको ते धाकटीला बोलली. धाकटीला घराबाहेर काढलं, सारं घर ताब्यात घेतलं. धाकटी बिचारी गप्प बसली, शेजारणीकडे आसऱ्याला गेली. धर्माची बहीण कामाला आली, धाकटीला ओसरीवर जागा दिली. असे काही दिवस गेले. मग त्या वर्षी अधिक मास आला. जो तो तयारी करू लागला. अधिक मासी पुरुषोत्तम पूजावा हे ठाऊक होतं धाकटीला. ती गेली थोरलीला विचारायला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणता देव कसा पूजायचा, पूजा नैवेद्य कसा करायचा, या मासी कसं राहायचं, व्रत कोणतं नेमानं करायचं? धाकटीनं थोरलीला मान दिला, पण थोरलीच्या आलं कपट मनात. ती म्हणाली, तू आहेस बावळट, तुला कसं बरं जमेल हे व्रत? पण मी सांगते तसं तू कर. हे व्रत तू गुपचूप कर. थोरलीनं दुष्टपणा केला, चुकीचं व्रत सांगितलं तिला. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात मलिन राहायचं, गढूळ पाण्यानं स्नान करायचं, मळकट वस्त्र अंगावर घालायची, पिंपळाची रोज पूजा करायची, जेवायला घरी ये प्रार्थना करायची. थोरलीचं सांगणं होतं दृष्ट आणि खोटं. धाकटीला वाटलं ते खरं अन मोठं. पुढे अधिक मास आला. तिनं तोच नियम केला. मलिन वस्त्रे ल्यायली, मलिन नेसली, शिळं पाकं खाऊ लागली. तिनं निष्ठेनं पिंपळ पूजला, घरी ये जेवायला विनवलं त्याला. थोरलीनं जरी खोटं सांगितलं, धाकटीनं ते खरं मानलं. करणी जरी होती खोटी, तरी अंतरी भक्ती मोठी. तिचा भाव तिच्यापाशी. मनोमनी ती पूजे देवाशी. हळूहळू महिना सरला. उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मण जेवायला बोलवले. धाकटीनं पण तसंच केलं. व्रताच्या आनंदात तिला आपल्या गरीब परिस्थितीचं भान राहिलं नाही. रोजच्या प्रमाणात ती पिंपळाजवळ गेली. प्रदक्षिणा घालून तिनं प्रार्थना केली, पिंपळ निवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. उद्या माझं उद्यापन आहे, आशीर्वाद द्यायला या. तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्री विष्णू प्रगटले. तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईन जेवायला, पण कुणी विचारलं तर सांग माझा भाऊ आलाय. धाकटीला आनंद झाला. ती घरी आली होती. नव्हतं ते गोळा करून तिनं स्वयंपाक केला. पक्वान्न म्हणून फक्त एकच लाडू तयार केला. तेवढ्यात श्री विष्णू छानसं रूप घेऊन आले. म्हणाले, ताई चल घाई कर, पान वाढ. 108 ब्राह्मण आता येतील, पानावर बसून वाडा म्हणतील. धाकटीला मग काळजी वाटली. भावराया सांग रे, आता काय करू? एवढासा स्वयंपाक मी जेवू कसं घालू? विष्णू म्हणाला, घाबरू नकोस, तू चिंता करू नकोस. आता असं कर, 1 केळीचं पान आण, 1 द्रोण आण, आणि तू केलेला 1 लाडू आण. विष्णूंनी त्या केळीच्या पानाचे, द्रोणाचे अन लाडवाचे 108 तुकडे केले. पानं मांडली. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पंचपक्वान्नांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले. आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीनं देवाचे पाय धरले. आशीर्वाद देऊन देवही परत गेले. व्रत सांगतेचा धाकटीला आनंद झाला. थोरलीच्या घरी मात्र चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले. काही नासले, काही कुजले. एकही ब्राह्मण नाही जेवला. रागानं शाप देऊन गेला. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच होतं मोठं चुकलं. धाकटी गरीब तिला फसवलं, खोटं नाटं चुकीचं सांगितलं.
तरी तिचे ब्राह्मण जेवले संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीनं तिला पाटावर बसवलं, हळद कुंकू लावलं, वाटीभर दूध दिलं, नमस्कार केला. थोरली मात्र ओशाळली. धाकटीला आपण खोटं सांगितलं. तिनं ते खरं मानलं. भक्तिभावानं व्रत केलं. त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीनं धाकट्याला जावेचे पाय धरले. क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली. जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप तप ध्यान पूजा अन्न दान करतील, विष्णूंचे स्मरण करतील, सत्याने वागतील, पुरुषोत्तम व्रत श्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईन, आशीर्वाद देईन, सुखी करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र राहिल्या. आनंदाने सुखासमाधानानं बहिणीसारख्या वागू लागल्या. त्यांना जशी सुख शांती मिळाली, धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले, तसे आपल्यालाही होत. पुरुषोत्तमाच्या कृपेनं आपलंही घर सुख आनंद आणि समाधानानं भरो. नारायणाची कृपा सर्वांना मिळो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. अधिक मासी नित्यनेमानं स्मरा तुम्ही नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ही अधिक मासाची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर कहाणीसह. सर्वांना श्री स्वामी समर्थ.